तर शेतकरी मित्र, 4 तारखेला पालघर, मुंबई, दापोली, रत्नागिरी या भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे. तसेच पुण्याच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. एकदम अतिजोरदार. नंदुरबार या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, पालघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जळगावच्या काही भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 4 तारखेला राहणार आहे. तसेच हा पाऊस खंडवा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 4 तारखेला. आणि 5 तारखेला पहाटे नंदुरबार या ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच जळगावचा उत्तरेकडील भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच मालेगावच्या काही भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये पालघर साईडला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच पालघर, मुंबई या ठिकाणी देखील. आणि 5 तारखेलाच आजच्या टायमाला मालेगाव, नाशिक या ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जळगाव, नंदुरबार या ठिकाणी तुफान असा पाऊस आहे. हा पाऊस तरी तेथील शेतकऱ्यांनी थोडे जागरूक राहण्याची खूप आवश्यकता आहे. कारण पालघर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो 5 तारखेला पहाटे. आणि हा पाऊस 5 तारखेला 12 वाजेपर्यंत पालघर, मालेगाव, नाशिक या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे. तसेच जळगावच्या काही भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे पाहिला असता आणखीन काही जिल्ह्यांमध्ये परत मालेगाव, मनमाड, नाशिक, वैजापूर, चाळीसगाव, धुळे या साक्री या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच नवपूर या भागामध्ये 5 तारखेला मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच 5 तारखेला हा पाऊस इगतपुरी, नाशिक, कल्याण डोंबिवली, साक्री, नवपूर, मालेगाव, धुळे तसेच चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूरला देखील 5 तारखेला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हाच पाऊस 5 तारखेला आणि 4 तारखेला संभाजीनगर, जालना, पैठण, बीड, माजलगाव, जामखेड, करमाळा, बार्शी या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची